नमस्कार. मी प्राध्यापक मानाजी गावडे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती. आज आपण या ठिकाणी ऋषितुल्य व्यक्तिमत्व स्वर्गीय अय्यर सर यांच्या आठवणी जागवण्यासाठी जमलेलो आहोत. अय्यर सर 1980 साली बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये दाखल झाले. ते 1993 पर्यंत म्हणजे निवृत्तीपर्यंत सर तिथंच होते. खरं वास्तविक पाहता मीही तिथं त्यांचा एक सहकारी छोटा म्हणून मी 1990 साली आलो आणि 3 वर्ष त्यांच्याबरोबर सकाळी दुपारी संध्याकाळी तास नसतील तेव्हा स्टाफ रूममध्ये त्यांच्याशी गप्पा मारणे किंवा चहाच्या निमित्ताने कॅन्टीनला जाणे आणि त्यांचं बोलणंच सतत ऐकत राहणे हे आमचा आवडीचा कार्यक्रम होता. सरांचं व्यक्तिमत्व, त्यांची वेशभूषा, त्यांचं सतत हातात उघड असलेलं पुस्तक आणि कुठंतरी विचारात गढून गेलेले, तास असेल तर धावत धावत वर्गाकडे जाणे, तास संपल्यानंतर जर कोणी शंका विचारायला आलं तर त्याच्या चेहऱ्याकडं न पाहता त्याचं ऐकून घेणं, अगदी मनापासून त्याला त्याच्या शंकांचं निरसन करणं. मग कितीतरी विद्यार्थी सरांकडं यायचे. सर स्वतःविषयी अथवा समाजातील कोणत्याही व्यक्तीविषयी किंवा इतर घडामोडींविषयी कधीही बोलत नसत. एकच विषय, पाश्चात्य साहित्यिक, त्यांच्या साहित्यकृती, त्याचबरोबर मराठीतले गाजलेले नामवंत साहित्यिक आणि त्यांच्यावरती इंग्रजी साहित्यिकांचा असलेला प्रभाव, त्या प्रभावातून त्यांची निर्माण झालेली नाटकं, पुस्तकं याबद्दल ते भरभरून बोलत. आणि इतकंच नव्हे तर हे मराठी भाषेतून एका छोट्या भागावर बोलल्या जाणाऱ्या भाषेतून लिहिणारे साहित्यिक हे सुद्धा पाश्चात्य लेखकांसारखेच किती कसदार लेखन करू शकतात. मग पु ल देशपांडे असतील, आणखी लेखक असतील, ते त्या नाटकांबद्दल बोलत, काही त्यांच्या पुस्तकांबद्दल बोलत आणि मग सांगत बघा की त्या नाटकाचा किंवा त्या नाटककाराचा कसा प्रभाव या नाटकावरती दिसतो, या साहित्यिकांवरती दिसतो. आणि मग त्याच दृष्टीनं ते कसे लिहितात. किंबहुना ते असं म्हणत की हे साहित्यिक प्रतिभावंत तर होतेच, परंतु इतर भाषांच्या अभ्यासामुळं त्यांची जी दर्जेदार नाटके निर्माण झाली त्यावरतीही सर भरभरून बोलत. आम्हाला पाश्चात्य साहित्यकृतीबद्दल फारसं माहिती नव्हतं. ते नाटककार, लेखक, कवी आम्ही ऐकून होतो, कारण माझा व्यक्तीचा हा विषय इंग्रजी हा स्पेशल नव्हता. परंतु ही नावं आणि त्यांचं थोडंफार किंवा त्यांची रूपांतरित झालेली नाटकं आम्ही वाचलेली होती किंवा त्यांच्या प्रभावातून निर्माण झालेली नाटकं, मग वसंत कानेटकरांची असतील, पु ल देशपांडेंची असतील, ही आम्हाला आवडायची. आणि मग सर त्यावरतीच बोलत असत. असे हे सर साधारणतः 12 वर्ष तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात होते. आम्हाला कुतूहल वाटायचे की सर यापूर्वी कुठं असतील किंवा सरांच्या घरी कोण कोण असेल, काय त्यांचे तिथलं वातावरण असेल. परंतु सरांनी कधीही केव्हाही एक अवाक्षरसुद्धा त्याबद्दल भाष्य केलं नाही. किंबहुना ते असे एक वेगळ्याच पद्धतीने, म्हणजे आम्हाला रागही येणार नाही, खंतही वाटणार नाही, अशा रीतीने तो विषय टाळत आणि एकच विषय फक्त, तो म्हणजे शिकवणे, पुस्तकं, नाटककार, लेखक, साहित्यकृती आणि विद्यार्थी एवढंच त्यांचं विश्व होतं. मला भाग्यवान समजतो, सुदैवाई समजतो की मी 1990 साली अगोदरचा विद्यार्थी, नंतर प्राध्यापक म्हणून याच महाविद्यालयात रुजू झालो आणि 3 वर्ष सरांच्या सोबत राहण्याचं मला भाग्य लाभलं. त्यातल्या काही आठवणी मी आपल्यासमोर मांडत आहे. धन्यवाद. मी प्राध्यापक बाळासाहेब गणपतराव देशमुख. 1978 साली तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये, कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो आणि 2010मध्ये त्याच महाविद्यालयामध्ये मी निवृत्त झालो. आज मी निवृत्तीचं जीवन बारामतीमध्ये आनंदाने जगत आहे. 1974-75 मी शिवाजी विद्यापीठामध्ये इंग्रजी विषयाचा विद्यार्थी होतो. त्यावेळी 2 माझे मित्र होते. त्या मित्रांनी मला अय्यर सरांच्याबद्दल सांगितलं होतं. अय्यर सर महिन्यातून 1-2 वेळा कोल्हापूरमध्ये यायचे, त्या मित्रांची गाठ घ्यायचे,
त्यांना काही नोट्स द्यायचे आणि जो एक गरीब विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याला काही आर्थिक मदत करायची. आणि मग त्या 2 माझ्या मित्रांच्याकडून अय्यर सरांच्याबद्दल मला बरीच माहिती मिळालेली होती. परंतु मी प्रत्यक्षात अय्यर सरांना पाहिलेलं नव्हतं, फक्त त्यांचं वर्णन ऐकलेलं होतं की त्यांचा शर्ट, पॅन्ट, राहण्याची पद्धत. आणि 1980 साली जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सायंकाळी 5च्या दरम्यान माझ्या घराजवळून अय्यर सर जात असताना मी अय्यर सर म्हणून जोरात हाक मारल्यानंतर अय्यर सर थांबले. मी त्यांच्याजवळ गेलो, त्यांना नमस्कार केला आणि विचारलं की तुम्ही अय्यर सर का? तर ते म्हणले हो. आणि मला त्यांनी प्रश्न विचारला की तू मला कसं ओळखलं? तर मग मी त्यांना माझ्या मित्रांनी जी काही माहिती सांगितली होती त्याबद्दल सांगितलं होतं. आणि मी सरांना आदराची विनंती केली की सर तुम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये या. आणि त्याप्रमाणे 8 दिवसामध्येच अय्यर सर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून दाखल झाले. आणि तेव्हापासून 2015पर्यंत सरांचे आणि माझे घनिष्ठ मैत्री होती किंवा चांगले संबंध होते. पहिली भेट माझी 1980 साली झाली. आणि माझ्या मित्रांनी जे सरांच्याबद्दल सांगितलेलं होतं ते पहिल्याच भेटीमध्ये मला जाणवलं की ते अतिशय साधे आहेत, चांगल्या विचाराचे आहेत आणि त्यांच्याकडे थोडी माणुसकी आहे ना ती फार मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि त्याचा प्रभाव हा मला तत्काळ त्या ठिकाणी जाणवला. आणि त्यानंतर महाविद्यालयामध्ये ते दाखल झाल्यानंतर मी त्यांना वारंवार भेटलो आणि या सर्व बाबी आहेत ना मला त्या ठिकाणी जाणवले. प्रत्यक्षात मी अय्यर सरांचा विद्यार्थी नव्हतो, पण ते माझे स्टाफ मेंबर होते. आणि अय्यर सरांच्याकडून एक शिक्षक म्हणून जर कुणी गुण घ्यायचा असेल तर हा की अय्यर सर इतके अनुभवी होते, इतकं वाचन त्यांचं मोठं होतं, परंतु प्रत्येक तासाला जाण्यापूर्वी कमीत कमी 20 मिनटं अय्यर सर कोणाशीही बोलायचे नाहीत. त्या तासाची ते पूर्ण तयारी करायचे आणि पूर्ण तयारी करूनच ते वर्गामध्ये जात होते. आणि महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या पातळीवरती येऊन ते शिकवत होते. आणि सरांचं आणखीन एक वैशिष्ट्याचं होतं की जर एखादा विद्यार्थी म्हटलं की मला समजलं नाही तर सरांना कधी राग येत नव्हता, तर त्याला ते वेगवेगळ्या पद्धतीनं समजावायचे किंवा परत त्याला बाहेर बोलवून त्याचं समाधान होईपर्यंत त्याला समजून सांगत होते. आणि त्यांचं शिकवणं अतिशय साधं होतं, त्याचप्रमाणे ते प्रभावी होतं आणि विद्यार्थ्यांना ते मंत्रमुग्ध करत इतकं त्यांचं शिकवणं हे प्रभावी होतं. अय्यर सरांचं जीवन अतिशय साधं होतं, ते विचारानं ठाम होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अतिशय सकारात्मक होते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कसं सकारात्मक राहायचं हे त्यांच्यापासून शिकण्यासारखं होतं. आणि या गुणांचा माझ्या जीवनावरती अतिशय मोठा प्रभाव पडलेला आहे. आणि मी त्यांच्या इतकं जरी साधं जीवन जगता आलं नाही तरी मी जेवढं साधं जीवन जगता येईल तेवढं साधं जीवन जगत आहे. सर हे एक आदर्शाचं व्यक्तिमत्व होते. जीवनाबद्दल त्यांची ठाम मतं होती. त्यांना विद्यार्थ्यांच्याबद्दल अतिशय जिव्हाळा होता, प्रेम होता असं म्हणणार नाही पण जिव्हाळा होता. आणि खास करून जे विद्यार्थी गरीब आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांना मदत केलीच पाहिजे असं सरांचं ठाम मत होतं. आणि मग वेळप्रसंगी त्याला ते पैसे देत, कपडे घेत आणि अगदी त्याला एसटीचा प्रवासाला सुद्धा पैसे द्यायचे ते. आणि तो महाविद्यालयापर्यंत आला पाहिजे हे सरांनी पाहिलेलं आहे. सर सातारला शिवाजी महाविद्यालयामध्ये काही काळ प्राध्यापक होते आणि तेव्हापासून सरांच्याबद्दलची माहिती ही आम्हाला मिळालेली होती. सर अतिशय साधं जीवन जगतात, सकारात्मक विचाराचे आहेत, विद्यार्थ्यांच्याबद्दल त्यांना खूप जिव्हाळा आहे आणि विद्यार्थ्यासाठी काहीतरी करायचं असं एक त्यांचं ठाम मत होतं. त्यानंतर ते कराडला गेले आणि कराडमधले बरेच विद्यार्थी माझ्या परिचयाचे आहेत आणि ते विद्यार्थी सरांच्याबद्दल अतिशय चांगले उद्गार काढतात. आणि ते मला वारंवार म्हणायचे की कराडचा एक हिरा तुम्ही बारामतीला घेऊन गेलात म्हणजे सरांच्याबद्दल इतकं चांगलं मत कराडकरांचं होतं किंवा तिथल्या विद्यार्थ्यांचं होतं. त्यांचे बरेच विद्यार्थी हे मोठे झालेले आहेत आणि आजही त्यांना सरांची आठवण येते. मला सरांच्याबद्दलची माहिती विचारतात आणि तेही अतिशय सुखी जीवन जगत आहेत. प्रत्यक्षात अय्यर सर हे प्रसिद्धी परायणमुख होते. त्यांच्याबद्दल फारसं बोललेलं आवडत नसे. आता त्यांच्याबद्दल जर आता एखादी स्मृती ठेवायचे म्हटले किंवा काही करायचं म्हटलं तर एखादं ग्रंथालय सुरू करता येईल किंवा एखाद्या विभागाला नाव देता येईल.
पण याच्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांचे जे विद्यार्थी आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे, खास करून इंग्रजीचे प्राध्यापक आहेत, त्यांनी सरांच्या सारखंच आपल्या विद्यार्थ्याशी एक जिव्हाळ्याचे संबंध ठेवले आणि जो गरीब विद्यार्थी आहे, जो इंग्रजीला घाबरतो आहे, त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जर प्रामाणिकपणे प्रयत्न करून बदल करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की अय्यर सरांना ती एक फार मोठी श्रद्धांजली ठरेल. मी निर्मला जाधव, रिटायर्ड टीचर फ्रॉम रयत शिक्षण संस्था. माझा विषय जो आहे स्पेशल ते इंग्लिश. त्याच्यातून मी 2015ला रिटायर झाले. टेक्निकलला 1997 ते 2015पर्यंत काम केलं. 2015पासून मी आदिवासींच्यासाठी नगर जिल्ह्यात जे कळसुबाई शिखराच्या पायथ्याला उडदावणे आणि पांजरे गाव आहे तिथं काम करते. की तिथल्या जे झडपीच्या शाळा, आदिवासी शाळा आहेत त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी ग्रंथालय, नंतर स्वेटर्स, लायब्ररी ह्या गोष्टी पुरवत असते. आदिवासींच्यासाठी कपडे, भांडी असं माझं 5-6 वर्ष काम चालू आहे 2015 ते 2020पर्यंत. मी 1983 साली FYला तुळजाराम चतुरचंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. माझा विषय स्पेशल इंग्लिश होता. पण FYला जेव्हा मी जुन्या बिल्डिंगमध्ये TC कॉलेजच्या फर्स्ट फ्लोअरला शिकत होते त्यावेळेला कंपल्सरी इंग्लिश हा विषय ते शिकवायला आलेले होते. ज्या वेळेला ते वर्गात त्यांनी प्रवेश केला ते इतके वेगात आले सर, मला त्यांच्याविषयी काहीच अगोदर माहिती नव्हती की अय्यर सर आहेत वगैरे. वर्गात आल्यानंतर त्यांनी स्वतःची पण ओळख करून दिलं, पण त्यांचं स्वतःचं जे क्वालिफिकेशन वगैरे आम्हाला काही सांगितलं नाही. वर्गामध्ये 120 विद्यार्थी होते त्यावेळेला. त्यांनी प्रत्येकाची मुलाखत घेतली, ओळख घेतली करून. नंतर सरांनी हातामध्ये डस्टर पूर्ण बोर्ड क्लीन केला आणि माहिती सांगायला लागले वेगवेगळ्या पद्धतीनं. पण ते सुरुवातीला मराठीतच बोलत होते. पण त्यांची वेशभूषा बघून एखादं नेव्ही दलामध्ये वगैरे एखादा अधिकारी काम करणार असावा असं वाटत होतं. ब्लॅक कलरचे शूज होते, सरांच्या हातात एक घड्याळ होतं आणि त्यांची शिकवण्याची पद्धती जी होती, म्हणजे आता इथं पद्धतीचं मी नाही बोलत पद्धतीविषयी, परंतु फर्स्ट पिरियडला जे वेगळ्या प्रकारचं एक इम्प्रेशन आमच्या मनावर पडलं, म्हणजे माझ्या स्वतःच्या मनावर तरी, की इतर प्राध्यापक येऊन गेलेले होते, सगळे यंग होते आणि अय्यर सर आले आणि त्यांचं जे बोलणं प्रत्येक विद्यार्थ्याशी ते आवाजावच पद्धतीनं बोलवत होते. हीच माझी पहिली मुलाखत. आणि तिथून मी 1983 ते 1990पर्यंत TC कॉलेजला शिकले. स्पेशल इंग्लिश विषय असल्यामुळं सरांचा आणि माझा खूप मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट आला आणि खूप त्यांच्यामुळं मला एक वेगळी दिशा पण मिळाली. अय्यर सर जेव्हा इंग्लिश शिकवत असत त्यांची एक पद्धत होती की प्रथम अगोदर ते जो विषय आहे मग त्याच्यामध्ये आम्हाला इंग्लिशचे विषय त्याने आम्हाला जॉन कीट्स, वर्ड्सवर्थ, शेले ह्यांचे लिरिकल बॅलेड वगैरे अशा पोएम शिकवल्या आणि ते अगोदर एकदम एक्सप्लेन करायचे, काही त्याच्यातले क्वेटेशन वगैरे सांगायचे आणि त्याच्यावरती बोर्डवरती नोट्स द्यायचे. त्यांचं कंटिन्युअस हात, तोंड आणि डस्टर, खडू डस्टर हे काम चालूच असायचं. आणि ते आम्हाला इंग्लिश ऐकताना किंवा ते शिकवत असताना मराठी ऐकल्यासारखं, मराठीचंच एक भाग असल्यासारखा इंग्लिश हा विषय वाटायचा. म्हणजे इंग्लिशमधून नसल्यासारखं मराठी असल्यासारखं त्यांची बोलण्याची भाषा होती. का तर सर्व ग्रामीण भागातले विद्यार्थी आम्ही आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा विचार करूनच ते वर्गात शिकवत असत. आणि त्यांचं महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला त्यांनी एक आम्हाला जी दृष्टी दिली, ब्रिटिश लिटरेचर, जॉन कीट्स असेल, शेले असतील, वर्ड्सवर्थ असतील, आज पण मला त्या पोएमचं त्यांना आवडतं की पोएट्री एक्झॅक्टली म्हणजे काय, स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ फ्लॉवरफुल फिलिंग्स. आणि ते इंग्लंड किंवा इंग्लंडचा कंट्री साईड काय आहे ते दृश्यच आमच्या डोळ्यापुढं ते सादर करायचं. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन ऐकायचं. दुसरी गोष्ट, त्यांना वर्गामध्ये डिस्टर्ब केलेला अजिबात चालायचा नाही. त्यांचं इतकं कीन ऑब्झर्वेशन होतं की प्रत्येक विद्यार्थी काय करतो. मग काय वेळेला त्यांना म्हणजे ते खूप डिसिप्लिन म्हणजे त्यांच्याकडे होते. वर्गातून विद्यार्थ्यांना काही वेळेला बऱ्याच वेळेला हाकलून पण दिलेलं आहे सरांनी. सरांच्यामुळं पहिलं महत्त्वाचं, जेव्हा ते ग्राउंड लेवल बाहेर भेटायचे वर्गाच्या बाहेर, तेव्हा त्यांची जी तळमळ असायची विद्यार्थ्यांच्याबद्दल समजून घेण्याबद्दल. आणि एक स्पेशली माझ्या बाबतीत मी व्हील कॉलनीत राहत होते आणि मी कॅनॉलला धुणं धुवायला जायचे, घरात नसायचं. सरांनी येता जाता खूप ऑब्झर्वेशन केलेले असायचं. वर्गात पण किती वेळा तरी त्यांनी सांगितलं त्या मॅडम त्यांची लहान मुलं आहेत, काम करतात आणि पुन्हा कॉलेजमध्ये पण
एवढं येऊन तळमळीनं शिकतात. माझ्याकडं पुस्तक काय नसायची, स्वतःच सर पुस्तकं घेऊन पुण्यावरनं किती वेळा तरी मला त्यांनी पुस्तक आणून दिली. माझ्या मिस्टरांना ते मिस्टर साळुंके म्हणायचे. माझे जे माहेरचं नाव साळुंके, पहिलं नाव बदललेलं नव्हतं. आणि म्हणायचे मॅडमना काही तुम्ही फक्त BA करू नका, MA पर्यंत शिक्षण द्या, त्यांची खूप तळमळ आहे. नोट्स किती वेळा तरी त्यांनी दिल्या. तिशी कॉलेजला तुम्ही लेक्चरर व्हावं असं मला वाटतं. आणि एकदा असा प्रसंग घडला की आम्ही MAच्या वर्गात असू बहुतेक, आणि सरांनी जे लॉर्ड ऑफ लाईटचे नॉवेलिस्ट, कादंबरीकार, ब्रिटिश नॉवेलिस्ट विल्यम गोल्डिंग पुणे युनिव्हर्सिटीमध्ये येणार होते. आणि ते म्हणाले सर्व वर्गांनाच आम्ही म्हणजे एक छोटी ट्रिपच म्हटलं की व्हिजिट, लेक्चर अटेंड करण्यासाठी पुण्याला जायचं होतं. माझी लहान मुलगी होती 4 वर्षाची, आणि म्हणे चला तुम्ही पण. म्हटलं अहो माझी लहान बेबी आहे. सर म्हणाले काही काळजी करू नका, घ्या बरोबर. त्यावेळेला काही स्पेशल गाड्या वगैरे नव्हत्या, आम्ही पुण्याला बसनं गेलो. विल्यम गोल्डिंग यांचं लेक्चर आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये ऐकलो. जेव्हा निघालो तेव्हा माझी ती छोटी मुलगी, तिला सू लागली. आता मी तर पुण्यालाच, काही सगळे विद्यार्थी होते, 15-20 विद्यार्थी. सरांनी ते ऑब्झर्व केलं, लगेच शेजारचे ते युनिव्हर्सिटीमध्ये बंगल्यात गेले आणि तिथले त्या लेडीला रिक्वेस्ट करून लगेच पाठवलं. म्हणजे एवढी त्यांच्याकडं एक ह्युमॅनिटी, म्हणजे मानव म्हणून, किंवा एक शिक्षक मी आहे, प्राध्यापक, असा काहीच ॲटिट्यूड नव्हता की साध्या साध्या गोष्टी ते निरीक्षण करून मदतीचा म्हणजे त्यांच्याकडं होता. जेव्हा आम्ही MA झाल्यानंतर एक कॉलेजमध्ये कोर्स आला, फाउंडेशन कोर्स, सर्टिफिकेट इंग्लिशचाच कोर्स होता, आणि मला काहीच माहिती नव्हतं. आणि सरांना समजलं की ह्यांना काय माहीत नाही. मग सरांनी आमच्या कॉलेजमध्ये दुसरे सावंत सर होते, प्राध्यापक, MAला वगैरे शिकवायला नंतर आले, त्यांच्याकडं तो फॉर्म मला पाठवून घरी दिला आणि म्हणे फॉर्म भरा आणि रेग्युलर कॉलेजला या. केलं मी ते अटेंड, आणि मला त्याच्यात क्लास मिळाला. सेकंड क्लासच आहे, हायर सेकंड क्लास. पण सरांनी मग कॉंग्रॅच्युलेशनचं लेटर वगैरे पाठवलं घरी. तर अशा गोष्टी सगळ्या होत्या. पुन्हा दुसरी गोष्ट, आमच्या लायब्ररीमध्ये नाळे नावाचा एक विद्यार्थी होता, त्याला सरांनी खूप मदत केलेली मला चांगलीच आठवतं. तो म्हणायचा लायब्ररीमध्ये मदतनीस म्हणून मला सरांनीच काम लावलेलं आहे. तर सर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मदत करायचे, आम्हालाही मदत करायचे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं इंग्लिशवर एवढं प्रभुत्व, मला तर ऑलरेडी इंग्लिश विषय हा खूप आवडीचा. आणि असे जे सर भेटले की त्यांच्यामुळं एक मोटिवेशन होऊन मी जेव्हा जॉबला लागले, म्हणजे रयत शिक्षण संस्थेत, तेव्हा विद्यार्थ्यांना मदत काय केली पाहिजे, बाय हार्ट इंग्लिश कसं शिकवलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या मनात आपल्याबद्दल म्हणण्यापेक्षा त्या मुलाला बेसिक कळलं पाहिजे, तरच ग्रामीण भागातली मुलं चांगल्या प्रकारे बनतील आणि वेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये प्रेझेंट होतील, ह्या विषयाबद्दल आवड होईल. जी इंग्लिशबद्दल लोकांच्या मनामध्ये भीती आहे, आज पण भीती वाटते, पण हा जो सगळा भाग आहे मोटिवेशनचा, तो सरांच्यामुळं मला मिळाला. आणि त्यांनी आणखीन मी एकदा त्यांनी हॉटेलवरती, SKR हॉटेलमध्ये त्या रूममध्ये राहायचे, आणि त्यांना किती वेळा तरी सर मला म्हणायचे, म्हणजे वर्गात म्हणायचे की स्वीटचा हा भाग त्यांना खूप स्वीट आवडायचं. म्हणून मी एकदा पेढ्याचं बॉक्स घेऊन सरांना भेटायला गेले. सर रिटायर झालेले होते. जेव्हा मी गेले तिथं, सरांनी तर वेलकम, ती छोटी रूम, बसले मी, पुस्तक, त्यावर PhD करत होते सर. आणि त्यांनी सांगायला लागले की सुप्रियाताई कशा काम करतात आदिवासींच्यासाठी, ह्याच्यासाठी बघा मॅडम, काहीतरी करण्यासाठी, डॅशिंग वुमेन पण कशा असतात हे दाखवून दिलं. भरपूर काय सांगायला लागले. आणि मी त्यांच्या त्या इन्स्पिरेशननं आदिवासींचं काम पण पुन्हा माझ्या सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरुवात केली. आणि दुसरी म्हणजे कंटिन्युअसली जर बोललं तरी काय हरकत नाही त्यांच्याबद्दल. इंग्लंडचं जे किंवा इंग्लंडची कंट्री साईड, किंवा दुसरे शेक्सपियरची त्यांनी नाटकं शिकवले, ऑथेलो होतं, हॅमलेट, मॅकबेथ, नंतर मर्चंट ऑफ व्हेनिस. ते शिकताना एक मोठं वेगळ्या प्रकारचं लाईफमध्ये एक क्रांती, त्यांचं एक वाक्य 3-4 होती त्यांचीच आहे शेक्सपियरची, की ओव्हर कॉन्फिडन्स नसू नये, ओव्हर कॉन्फिडन्स, ओव्हर ॲम्बिशियस, ओव्हर सस्पिशियस, अशा ते गोष्टी आज पण, म्हणजे मी काही पुन्हा त्या शिकवलं नाही, पण त्या जीवनात एक मोठ्या मार्गदर्शक ठरल्या. तर अशा प्रकारे त्यांचा सहवास झाला. एक डेडिकेशन, विद्यार्थ्याच्या प्रती डेडिकेशन, आणि गरीब विद्यार्थ्यांना मदत. मी ज्या वेळेला अनेक शाळेतून काम केलं, पण जास्त माझा जो आयुष्यातला किंवा सर्व्हिसमधला जो जास्त भाग होता तो टेक्निकलमध्ये. 1997 ते 2015 जे तांदूळवाडीचे विद्यार्थी किंवा गरीब विद्यार्थ्याचे, त्यांना मदत करायची. आणि एक माझं असं ठरलेलं होतं की शाईपेन अक्षर मुलांचं सुंदर होतं. बोर्डाचे पण मी 10वीला पण शिकवायचे,
बोर्डाचे पेपर यायचे एक्झामिनर म्हणून. आणि सरांची जी तंत्र होती शिकवण्याची, की बोर्डचा उपयोग, मुलांच्या समोर प्रेझेंटेशन केलं की कसं पाहिजे, तो विषय नीटनेटका कसा समजून सांगितला पाहिजे, आणि ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, ग्रामर असू द्या, रायटिंग स्किल असू द्या, ते मी त्यांच्याकडूनच शिकले. ज्या ज्या मला शंका वाटायच्या, तर कधी कधी असं मी आमचंच रिलेटिव्ह म्हणा, माझे गुरु म्हणा, देशमुख सरांच्या घरी जायचे जातानाच, की कुठलीही बिना तयारीचं वर्गावर जायचं नाही. ज्या शंका असायच्या मी सरांना विचारून स्कूलमध्ये जायचे, त्या शंका निरसन मुलांच्या पुढं करायची. त्यामुळं तो महत्त्वाचा जो भाग आहे तो मी सरांच्याकडून शिकले, मदत आणि मुलांच्यासाठी डेडिकेशन. आता त्यांच्या बाबतीत आठवण अशी की ते एक मॅन ऑफ एज्युकेशन होते, मॅन ऑफ काइंडनेस होते, एक वेगळे डेडिकेशन त्यांच्याकडे होतं, की समाजातल्या तळागाळातले जे विद्यार्थी येऊन तिथं पोहोचत त्यांच्या प्रती, आणि ज्या मुलांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये तळमळ आहे शिकण्याची, मग तो कुठला काय असा कधीच विचार नाही आहे, कधी ते विद्यार्थ्यांना आरतुर कधी बोलले नाही. तर मला असं वाटतं की त्यांनी जे हे लिटरेचर, ब्रिटिश लिटरेचर हा त्यांचा मेन उद्देश म्हणजे शिकवण्याचा, की त्याप्रमाणे आपल्या इथे एखादी अद्ययावत लायब्ररी म्हणजे ग्रंथालय व्हावं, किंवा एखादं अशी गोष्ट व्हावी की ज्या विद्यार्थ्यांना, म्हणजे माझ्या मतानुसार की ज्या कल्पना त्यांनी मांडल्या, की एकदा तरी जो इंग्लिश घेतो लिटरेचर त्याने एकदा तरी लंडनला भेट द्यावी, जावं, कंट्री साईड काय आहे, कशी आहे, कवी कसा घडतो. ती मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं, त्यांनी एक आम्हाला कविता शिकली, डॅफिडोल्स ही रानटी फुलं आहेत खरं, पण त्याच्यावर त्यांनी वर्ड्सवर्थनं जी पोयम लिहिली ते स्वतःच वर्ड्सवर्थ वाटत होते. ते इतके त्याच्यामध्ये रस घेऊन, इंटरेस्ट घेऊन त्या फुलांचं वर्णन, ती कंट्री साईड म्हणजे की सरोवरचा ग्रामीण भागातला जो पर्वतीय भाग आहे असा. आता कालचं जे आपण बघितलं इन्सिडेंट, ते चमोलीला वगैरे ग्लेशियर वगैरे फटले, मी काल ते फोटो जरा बघत तर मला ती इंग्लंडची कंट्री साईडच वाटली, आणि मी तो प्रयत्न केला आणि मी भेट पण दिली, पण इंग्लंडला नाही, युरोपचा निमार्दा भाग तेव्हा माझ्या डोळ्यापुढं अय्यर सरांचं ते म्हणणं. दुसरी गोष्ट त्यांनी काय म्हणायचे, की त्यांचे प्रसंग सांगायचे आयुष्यात, की दिल्लीमध्ये चांदणी चौकामध्ये कसे पिक्चर लागतात, ओल्ड जे फिल्म होते त्याच्यातले काही सॉंग्स सर स्वतः सांगायचे, आणि वर्गात गेलेला विद्यार्थी आणि ते क्लासरूम म्हणजे एक पिन ड्रॉप सायलेन्स, सगळं सरांचं लेक्चरच फक्त ग्रास्प व्हायचं. तर अशा प्रकारे काहीतरी एक वेगळं विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही स्वतःसुद्धा डेडिकेशन करून वेगळ्या पद्धतीनं व्हावं, त्याच्या सर्वांचा सहभाग मिळावा, विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचावेत. आणि जे प्राध्यापक आजचे आहेत, शिक्षक आहेत, की तळमळीचा शिक्षक काय असावा, एखादा कवी, त्यांनी मगाशीच म्हटले स्पॉन्टिनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग इन ट्रँक्युलिटी. जेव्हा एकदा संत शांत वातावरण, अशा एकांतातच कविता सुचतात एखाद्या, तशा प्रकारे एखादं ठिकाण शोधून तिथे एखादं ग्रंथालय, एखादं म्युझियम वेगळ्या पद्धतीनं, आणि अशा मुलांचं अरेंज करून एकदा तरी लंडनसारख्या शहरांना किंवा कंट्री साईडला भेट द्यावीत, एक चळवळ निर्माण होऊ शकते. आणि जो आज शिक्षणाचा प्रभाव, शिकवण्याचा प्रभाव वेगळ्या पद्धतीनं, फक्त काय म्हणायचं त्याला, कमवण्याच्या किंवा एक बिझनेस प्रोफेशन हा न राहता एका समाजातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, आज जो समाज एजेड आहे त्यांचं नाही बदल होणार, पण आज जी तरुण मुलं आहेत त्यांना निश्चितच इन्स्पिरेशन मिळेल आणि वेगळं वर्ल्ड तयार होईल. मला त्यांच्याबद्दल अजून बोलायचं तर अब्दुल कलाम, मला त्यांच्या समानता एक वाटते की ते ऋषितुल्य होते. किड्स अँड कलाम मी धडा शिकवायची 10वीला, की मुलांच्या प्रती जी तळमळ, ती अय्यर सर मला त्याच्यातून दिसायची, की अय्यर सरांचीच प्रतिकृती असावी, की सिम्पल लिव्हिंग बट हाय थिंकिंग, विद्यार्थ्यांशी तळमळ स्वतःकडं त्यांनी. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी सायकलच आयुष्यभर चालवली. त्यांच्याकडे पैसे नव्हते का, सर्व काही असताना सायकलवर यायचे, माझ्या घरासमोरून जायचे. सर कधी इकडं तिकडं बघितलं नाही सरांनी, सरळ मार्गे हातात पांढरा शुभ्र रुमाल आणि व्यवस्थित डोकं वगैरे पुसून पळतच वर्गाकडे यायची. तर ह्या गोष्टी अशा आहेत. तर काहीतरी समाजात सगळ्यांना जागृती यावी, किमान जे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात, प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, हे तळमळीनं काहीतरी वेगळं काम करू शकतील, एवढी माझी अपेक्षा आहे. मी प्राध्यापक मानाजी गावडे, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, बारामती. आज या ठिकाणी स्वर्गीय ऋषितुल्य अय्यर सर यांच्याबाबत काही आठवणी सांगण्यासाठी मला पाचारण करण्यात आलं, म्हणून मी
त्यांच्याविषयी बोलतो. साधारण 1983-84 साल असावं. मी 12वी पास होऊन FYला तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. तसं पाहायला गेलं तर माझा हा इंग्रजी विषय मी पुढं कधीही घेतला नाही. आणि आमची अशी बॅच होती की आमच्याच बॅचला इंग्रजी विषय कमी करून एक मास मीडिया अँड पब्लिक ओपिनियन हा विषय देण्यात आला. परंतु मी ज्या ठिकाणी काम करून महाविद्यालयात येत होतो ते मोता रेडीमेडचं दुकान मारवाड पेठेत होतं आणि त्याच्याच समोर असणारं SKR हॉटेल इथं अय्यर सर राहायचे. पांढरे स्वच्छ कपडे घालून दुपारी हातात रुमाल घेऊन ते सायकलचं सीट झाडून त्यावरती ते बसायचे आणि टांग टाकून ते कॉलेजला यायचे. त्याचवेळी मी पण कॉलेजला यायचो आणि मला सरांबद्दल कुतूहल असं वाटायचं की एक वेगळी व्यक्ती, त्यांचं राहणीमान वेगळं, कोणाशी बोलणं नाही, सायकल घ्यायची आणि कॉलेजवर यायचं, सायकल लावायची, स्टाफरूमला यायचं. थोडंसं मला न आवडलेली गोष्ट अशी होती की सर सतत पुस्तक वाचणं आणि विचार करणं आणि त्याचवेळी सर सिगारेट ओढत असत. आम्हाला थोडंसं ते वेगळं वाटायचं कारण एक शिक्षक आणि ते हे. परंतु जर आपण पाठीमागं भूतकाळात बघितलं तर बरेचसे ऋषीमुनी वगैरे आपण पाहिलेले आहेत की एक वेगळी तंद्री म्हणा एकाग्रतेसाठी असा उपयोग केला जातो. सरांचा तो विधायक मार्ग असावा. सर वाचन करत, शक्यतो कोणाशीही ते गप्पा मारत नसत आणि जर कधी गप्पा मारताना काही बोलण्याची वेळ आली तर सर स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल अथवा एखाद्या व्यक्तीबद्दल कधीही अवाक्षर काढत नसत. पण जर बोलायचं झालं तर मग आम्ही भाषा विषयाचे विद्यार्थी असल्यामुळं आणि सर इंग्रजी विषय शिकवत असल्यामुळं इंग्रजी भाषेचा प्रभाव मराठी साहित्यातल्या लेखकावरती पडून त्यांनी किती उत्तम साहित्यकृती म्हणजे मग कादंबरी असतील, काही कथा असतील, खास करून नाटकं जी शेक्सपियरची असतील किंवा अन्य कोणा नाटककाराची असतील त्याच्यामध्ये शेक्सपियर म्हणा किंवा अन्य नाटककार कसे दिसतात किंवा त्यांचा प्रभाव घेऊनसुद्धा मराठीमध्ये कशी कसदार ताकदवार नाटकं यांनी लिहिलेली आहेत याबद्दल ते भरभरून बोलत. आता त्या काळात आमचा एवढा व्यासंग नव्हता आणि त्यात इंग्रजी भाषेमध्ये एवढं आम्हाला काय ज्ञान नव्हतं, परंतु काही नाटककार लेखक आम्हाला ऐकून माहीत होते. आणि मग सरांना तास नसेल तेव्हा एक आमचं पत्र्याचं असं स्टाफरूम होतं. त्यात सर एका बाजूला कोपऱ्यात बसत असत, हातामध्ये उघडलेलं पुस्तक असं धरलेलं आणि दुसऱ्या हातामध्ये शक्यतो त्यांनी पेटवलेली सिगारेट असायची, पुढं ॲस्ट्रे असायचा, ते विजून टाकायचे आणि सर ते पुस्तकात बघायचे, विचार करायचे. वेळ झाली, तासाची बेल झाली की सर धावत वर्गाकडे जात असत. म्हणजे आम्हालाही ते कुतूहल वाटायचे की सर धावत जातात, वर्गात शिकवतात, बेल झाल्यानंतरच परत येतात. सरांना तास संपल्यानंतर काही विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी शंका विचारायला आलेले आम्ही बऱ्याचदा पाहायचो. सर कोणाच्याही चेहऱ्याकडे शक्यतो पाहत नसत, ते खाली बघून त्यांना सांगत असत हे बघा आणि मग त्यांचं ते शंका निरसन करत असत. बऱ्याचदा मग त्यांच्या काही अडीअडचणी असतील जे शिक्षणाच्या व्यतिरिक्त त्याबाबतही सर त्यांना सांगत की तुमची काय अडचण असेल तर तुम्ही मला सांगा, परंतु तुम्ही 1 वर्ष पूर्ण केलं MAचं तर 2रं वर्ष पूर्ण करा किंवा तुम्ही मध्यावर सोडू नका, काय लागलीच तर मदत मी करतो, असे सर अगदी मनापासून त्यांना भरभरून सांगत असत. आम्ही जेवढे विद्यार्थी त्यांच्याकडे येताना जाताना पाहिले ते सगळे अगदी त्यांच्याशी नतमस्तक होऊन अगदी आदरानं त्यांच्याकडे येताना पाहिले. सरांचा संध्याकाळी 5 नंतर कॉलेज संपल्यानंतर आम्हीही आमचं दुपारी ज्युनियर कॉलेज असायचं आणि मग एक खरोशेकर सर होते, सायन्स सिनियरला शिकवायचे. मी ज्युनियरचा, माझे सहकारी एक आगवणे सर होते. सर आम्ही सगळे मिळून 4 जण चहा प्यायला कॅन्टीनला जायचो. सगळं कॉलेज रिकामं झालेलं असायचं 5 नंतर. एकटा दुकटा कोणीतरी कॅन्टीनमध्ये आणि मग तो कॅन्टीनवाला पण अगदी मस्तपैकी आम्हाला चहा बनवून द्यायचा. 1 तास कसा गेला हे आम्हाला कळायचं नाही. आणि मग सर एक जगामधल्या वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला सांगायचे की ज्या आम्हाला माहीत नव्हत्या. आत्ताचं युग हे माहितीच्या विस्फोटाचं आहे. त्यावेळी एकतर वर्तमानपत्र, मासिकं आणि तेही त्या मानानं फार कमी माहिती उपलब्ध व्हायची. पण अनेक नवनव्या गोष्टी आम्हाला सरांच्या तोंडून ऐकायला मिळायच्या. खरशेकर सर एक होते, ते पण त्यांनामधून अजून काही विचारायचे आणि आम्ही दोघं मात्र म्हणजे मी आणि आमचे सहकारी दुसरे त्यांचं ऐकत राहायचो. मला आश्चर्य वाटायचं की माझे सहकारी देशमुख सर वयाने मोठे आहेत. आम्ही 1-2-3 वेळा सरांना भेटायला SKR हॉटेलमध्ये गेलो. खरं तर माझी जन्मभूमी त्याच्यासमोर एक कापड दुकान होतं, त्यात मी काम करायचो आणि कॉलेजचा पहिला आणि शेवटचा तास बुडवायचो. त्यामुळे सर येताना जाताना अगोदरपासून पाहत होतोच.
मधून अधून त्या हॉटेलमध्ये जर जाण्याचा योग आला तर सरांकडे मी वरती जायचो. सर फारसं कधीच बोलायचे नाहीत, पण चहा मागवायचे आणि चहा घ्या म्हणायचे आणि ते त्यांच्या विचाराच्या तंद्रीत असायचे. जरी कोणाच्या बरोबर आम्ही गेलो फारसं जात नव्हतो, कारण का जाण्याची एक आदरयुक्त भीती अशी वाटायची की आपण जातो आणि सर काही बोलत नाहीत म्हणजे आपण सरांचा वेळ घेतोय किंवा त्यांना डिस्टर्ब करतोय, मग आपण जायलाच नको, म्हणजे जाण्याची इच्छा असूनसुद्धा टाळायचं. फार थोड्या वेळा आम्ही सरांकडे गेलो, मग त्यांची ती एक छोटीशी रूम, ते शेल्फ, त्यात ती मांडलेली पुस्तकं, आणि जेव्हा जाईल तेव्हा सर पटकन ऑर्डर द्यायचे आणि 2 चहाचे पेले समोर आणून तो वेटर अगदी आदबीनं ठेवायचा. हे दृश्य मला आजही डोळ्यासमोर दिसतं. किंवा एखादा कार्यक्रम असला आणि खास करून इंग्रजी विषयाचं जर चर्चासत्र असेल तर ते 8 दिवस अगोदरच सर इतक्या उत्साहानं त्याच्या तयारीमध्ये गुंतलेले असायचे की मग ते विद्यार्थी, त्यांचे सहकारी, आणि ते अगदी मनापासून करत असायचे. केवळ आपल्याला हा कार्यक्रम आयोजित करायचा आणि कसा तरी पार पाडायचा हे त्यांच्या बाबतीत कधी होताना मी पाहिलं नाही. नाही तर एरवी आपण एखादा कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि ते एकदाचा पार पडला की आपण सुटलो वा अशी जी भावना असते ते सरांच्यामध्ये कधीही पाहायला मिळाली नाही. एकदा मी एक उदाहरण पाहिलं. एक पालक एका MA पास होऊन गेलेल्या विद्यार्थ्याला घेऊन कॉलेजवर आले होते आणि आम्ही तिथं हजर होतो सरांच्या जवळच. ते आले आणि म्हटले की सर ह्या माझ्या मुलाला समजावून सांगा. तेव्हा सर म्हटले मला काय समजत नाही, म्हणजे काय झालं? तेव्हा त्यांनी सांगितलं हा मुलगा तुमच्या हाताखाली शिकला, हा पांढरेच कपडे परिधान करतो, आता त्याचं लग्न होण्याची वेळ आलेली, तो लग्नाच्या वयात आला आहे, पण तो म्हणतो मी काही लग्न करणार नाही, मी माझ्या सरांसारखाच राहणार, आणि आमच्यासमोर पेच पडला आहे की आता ह्याला सांगायचं कसं, म्हणून मी त्याला घेऊन तुमच्याकडे आलो आहे, आता तुम्हीच काहीतरी समजावून सांगा. आता हा सरांना पूर्णपणे अनपेक्षित विषय होता आणि सर काहीच बोलले नाहीत, फक्त सर पाहत राहिले आणि हे बघा म्हटले तुम्ही असं काही करू नका. ह्याच्यापेक्षा सर व्यक्तिशः ना त्याच्या वडिलाशी काय बोलले ना त्याला दुसरं काही वेगवेगळे पर्याय सांगून समजावून सांगितलं नाही, असं तुम्ही फक्त करू नका, एवढंच ते बोलले. मग मी असा का राहिलो किंवा मी असं का केलं याच्याबद्दलही ते बोलले नाहीत, किंवा तू हे का करू नयेस किंवा तू माझी नक्कल करू नयेस किंवा का करतोस याच्याबद्दलही ते बोलले नाहीत. पालकही अचंबित झाले. त्यांची अपेक्षा असावी की 4 त्या समजुतीच्या गोष्टी सांगाव्यात आमच्यासमोर, परंतु सरांनी तसं काही सांगितलं नाही. सरांचा तो पिंडच होता की अशा कुठल्या गोष्टींवरती ते कधीही चर्चा करत नसत. आणि मग तो विद्यार्थी आणि पालक थोडा वेळ थांबले तरी सर काय बोलले नाहीत आणि मग येतो म्हटले आम्ही, आणि मग ते बापलेक निघून गेले. पुढं त्यांचं काय झालं हे आम्हालाही कळलं नाही किंवा आम्ही ते कोण होते की त्यांची चौकशी करणं हे का आम्ही परत जाणून घेतलं नाही. असं ते सरांचं आयुष्य 80 सालापासून 93 सालापर्यंत सर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अध्यापन करत होते. 84 ते 90 मी विद्यार्थी होतो. 90 ते 93 मी तिथं एक प्राध्यापक म्हणून रुजू झालो आणि म्हणून मी त्यांचा एक छोटा सहकारी म्हणून त्यांच्या समवेत काही वावरलो असेल. त्यानंतर सर बारामतीचं महाविद्यालय, इंदापूरचं महाविद्यालय आणि विद्याप्रतिष्ठानचं महाविद्यालय आठवड्यातले 2-2 दिवस तिथं जायचे आणि तिथं ते काय करायचे जादा तास घ्यायचे. तिथल्या स्टाफला ते बरोबर घ्यायचे. सगळी तरुण मंडळी असायची ती. सर एकटेच असल्यामुळे मग कुठल्या तरी हॉटेलवर जेवायला वगैरे जाणं आणि ती सरांच्या भोवती त्यांचं ते कोंडाळं असायचं. मग 2 दिवस बारामती असेल, 2 दिवस इंदापूर असेल, 2 दिवस विद्याप्रतिष्ठानचं कॉलेज असेल, मधून अजून सर विद्यापीठात जायचे. पुढं सरांची कुठंतरी भेट व्हायची, परंतु सरांचा स्वभावच एरवी इतरांसारखा आगळपगळ गप्पा मारण्याचा नसल्यामुळं सरांशी आपण बोलायचं काय म्हणून आम्ही फारसं बोलू शकलो नाही. नंतर सर थोडे आजारी आहेत असं समजलं. बारामतीच्या एका दवाखान्यात ते ॲडमिट केल्याचंही कळलं. मला वाईट वाटतं की तिथं जाऊन भेटायला हवं होतं, कारण तिथून सरांना जेव्हा पुण्याला नेलं तो त्यांचा अखेरचाच प्रवास ठरला. परंतु तरीही सरांनी जाताना जे त्यांची काळजी घेत होते त्यांना सांगितलं हे बघा माझं जर कुठेही निधन झालं तरी तुम्ही माझा जो विधी कराल शेवटचा त्यात कुठलेही उपचार तुम्ही करू नका, जे एरवी केले जातात ते साधेपणानं ते करा, असं ते सर एवढंच बोलले. आणि सर पुण्याला गेल्यानंतर दुर्दैवाने सरांचं पुण्यामध्येच निधन झालं. मग जवळच्या लोकांना काय करावं ते समजेना. बारामतीवरून बरेच लोक गेले. कुठेतरी विशाखापट्टणमला त्यांचे नातेवाईक, बहीण, भाऊ वगैरे होते. येण्यात बराच वेळ गेला आणि मग त्यांनी सांगितलं की आयुष्यभर हे घरापासून दूरच राहिले, तुमच्याकडंच होते ते, आमच्यासाठी थोडंसं फक्त एक वैदिक पद्धतीनं असतं तेवढंच काय असेल ते तेवढंच करा, बाकी सगळे निर्णय तुम्हीच घ्या. हे सुद्धा सरांचं शेवटी
जे तिथं हजर होते, ज्यांनी शेवटी त्यांची काळजी घेतली, त्यावरच त्यांच्या घरच्यांनी सोपवलं. इथंपर्यंतचा अय्यर सरांचा जो प्रवास आहे तो मी पाहिलेला आहे. माझे ज्येष्ठ सहकारी जे आत्ता म्हटले की सरांचा विषय इंग्रजी, सरांनी शेवटपर्यंत अध्यापनाचंच काम केलं आणि विद्यार्थ्यांसाठी जे काय केलं ते झगडत राहिले. तर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्यातल्या एखाद्या ठिकाणी ग्रंथालयाच्या एखाद्या विभागाला किंवा ज्या ठिकाणी इंग्रजी विषय शिकवला जातो स्वतंत्ररित्या, तिथं त्यांचं नाव दिलं जावं, किमान त्यांची तस्वीर तिथं लावली जावी. म्हणजे येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कोण आहेत, हे कोण होते, विचारावं, त्यांनी माहिती घ्यावी. त्यातून त्यांना लोकांकडून माहिती मिळाल्यानंतर प्रेरणा मिळू शकेल. आणि म्हणून त्यांच्या स्मृतीचं जतन करायच्या असतील, मग ते वैयक्तिक ग्रंथालय शक्यतो लोकांची नसतात आजकाल, परंतु जी सार्वजनिक असतील, मग महाविद्यालयात असेल किंवा सरांचं बराचसा काळ बारामतीत गेला, इथंही एक ग्रंथालय आहे. आपण जर इथल्या राज्यकर्त्यांना भेटून विनंती केली की सरांनी बारामतीसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे, आप्पासाहेब पवारही त्यांच्याशी चांगल्या रीतीनं बातचीत करायचे, काही पुस्तकांबाबतही सल्ला घ्यायचे, ही मी त्यावेळी ऐकलेलं होतं. तर विनंती केली तर नगरपालिकेचं वाचनालय असेल किंवा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय असेल, त्यांना जर विनंती केली, जे शिक्षकांचे माझे विद्यार्थी आहेत किंवा काही सहकारी आता असतील, खास करून मी अपेक्षा करेन की त्यांचे जे विद्यार्थी आहेत आजही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत, काही निवृत्त झालेत, काही अजूनही सेवेत असतील, त्यांनी एकत्र येऊन सरांची आठवण म्हणून जरी वर्षाकाठी एखादा दिवस एखादी स्पर्धा आयोजित केली विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्या ठिकाणी सरांनी काम केलं त्या ठिकाणी जाऊन जर एखादा कार्यक्रम घेतला, तर आजकाल जे विद्यार्थी या क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्यासमोर या गोष्टींना उजाळा मिळू शकेल आणि त्यांनाही वाटले की अरे नाही, आपण सुद्धा यांच्याकडून काहीतरी आदर्श घेतला पाहिजे. आपल्याला तसं होता येणार नाही आणि कोणीही कोणाची कार्बन कॉपी होऊ नये, परंतु आपण त्यातला एखादा तरी गुण घ्यावा. मग तो विद्यार्थी म्हणून असेल किंवा सरांच्या व्यक्तिमत्वातला एखादा चांगला गुण म्हणून घ्यावा असा वाटला, तरी मी म्हणेल की सरांच्या पुढच्या बाबतीत त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल.